मोर्चा लोकांना माहीतच नाही आहे की हे राजकारण चाललं आहे. मोर्चा की आरक्षण मिळणार, महिलांना आरक्षण मिळणार, तर हा मुद्दाच, हे सगळं राजकारण, हे प्रधानमंत्र्यांचं, सरकारचं हे सगळं राजकारण आहे. काल जो वाद झाला त्या वादाबद्दल काय सांगशील? त्या वादाचे आम्ही साक्षी होतो, म्हणजे वडापाव वगैरे खात होतो इथं, आणि ते महिलेने जे केलं ते बरोबर योग्य केलं. कुठच्या तरी स्त्रियांसाठीच तुम्ही लढताय, पण त्याचं नियोजन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. मैदान रिकामी होतं, त्या मैदानात तुम्ही मोर्चा काढला पाहिजे होता. थेट रस्त्यावर उतरून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे थोडं आम्हाला चुकीचं वाटलं. मोर्चाचं नियोजन नव्हतं नीट असं नाही वाटत आहे? म्हणजे योग्य पद्धत नव्हती केलेली की लोकांना चालण्यासाठी? नाही, काय कोण कशाला बघताय, कोणाचं काय पडलेलं आहे? सामान्य माणसाचं काय पडलेलंच नाही कोणाला. पडलं नाहीये कोणाला. हो, हे नेते, खासदार, आमदार आपलं बघतात. मी पण इथे जवळजवळ 1 तास अडकलो होतो, पण आम्हाला असा आक्रोश करता आला नाही. आम्ही तिथून चालत आलो. ट्रॅफिक रस्त्यावर हे घडलंच नाही पाहिजे. मुळात जो काय मोर्चा असेल तुम्ही ठरवा, ज्या ठिकाणी जायचं तिथे एकत्र व्हा आणि तिथे करा ना आंदोलन, काय करायचं ते. असं रस्त्यावरनं सगळ्यांना त्रास देत आंदोलन करण्यात काही पॉईंटच नाही आहे. या अशोक खरातवरती कारवाई करण्यासाठी एकही मोर्चा भारतीय जनता पक्षाला काढावंसं वाटलं नाही का? अमित शहा, देशाचे गृहमंत्री, यांचे जे फोटोज अशोक खरातच्या सोबतचे व्हायरल होत आहेत, याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची हिंमत किंवा प्रश्न विचारण्याची हिंमत या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे का? हा आमचा सवाल आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. आता मी जिथे आहे ते आहे वरळीमधलं जांभोरी मैदान. हे जांभोरी मैदान जिथे काल एक घटना घडली. इथे भाजपाकडनं मोर्चा काढण्यात आलेला होता. संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक पास न झाल्यामुळे विरोधकांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला होता. आणि या मोर्चामुळे इथे याच बाजूला तुम्ही पाहू शकता, हा जो रस्ता आहे तिथे ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालं. इथून या मोर्चाला सुरुवात होणार होती, म्हणजे झालेली, आणि त्यानंतर ट्रॅफिक जाम झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला. 3-3, 4-4 तास लोक या ट्रॅफिक मध्ये अडकले गेले. त्यानंतर एक महिला उतरते आणि थेट प्रशासनाला जाब विचारते. मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारते. कारण जर तुम्ही मोर्चा काढताय, तुम्ही आंदोलन करताय, हा तुम्हाला एक हक्क आहे तुमचा, पण जो तुम्ही समजून ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या करत असताना सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास होतोय त्याचा काय? तर आज आपण या इथल्या वरळी मधल्या जांभोरी मैदान मधल्या लोकांकडनं जाणून घेणार आहोत, ऐकून घेणार आहोत की एकंदरीत त्यांना या घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटतंय. काल इथे माहिती मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास झालेला, म्हणजे ट्रॅफिक जाम झालेलं होतं. आणि एक महिला उतरली आणि तिने थेट गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या या मोर्चामुळे आम्हाला त्रास होत आहे. त्या महिलेने प्रश्न विचारला आणि हा जो मोर्चा काढलेला होता, जे संसदेमध्ये जे बिल पास झालेलं नाही आहे, महिला आरक्षण विधेयक, ठीक आहे, तर एकंदरीत तुम्ही काय सांगाल? मोर्चा काढा, पण त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय ट्रॅफिकमुळे, काय सांगाल तुम्ही? म्हणजे बिना ट्रॅफिकचे ट्रॅफिक पोलीसवाले असायला पाहिजे, बॅलन्स करायला पाहिजे, दोन्हीही बॅलन्स करायला पाहिजे, एवढंही. आणि मोर्चामुळे म्हणजे मोर्चे तुम्ही काढा, पण त्याचं एक अरेंजमेंट, मॅनेजमेंट नीट हवं. हा, प्रॉपर एकदम अरेंजमेंट आधीपासूनच करून. ट्रॅफिक येते, कसे वर्ली एरिया आहे, ट्रॅफिक तर असणारच, मुलांना पण त्रास होईल, पेरेंट्स लोकांना पण त्रास होईल, लेडीजला सगळ्यांना त्रास होईल, सगळं बॅलन्स करायला पाहिजे. एखाद्याला हॉस्पिटलला पोहोचायचं आहे, ते पण आहे, इमर्जन्सी काय असलं ट्रॅफिक अशी सगळे एकदमच जुडले तर प्रॉब्लेम होणार ना.
किंवा एखाद्याचं लहान मूल घरी आहे तर मग त्यांनी काय करावं जर तुमच्या मोर्चामुळे? मुलगा काल क्लासला आलेला, ट्रॅफिक मध्ये येईपर्यंत क्लासला पिकअप करेपर्यंत लेट झाला. 5ला 5:30 झाले मला. महिंद्रा टावर पासून ट्रॅफिक होतं. फुल ट्रॅफिक होतं. त्यामुळेच होतं हे ट्रॅफिक इथे. मोर्चामुळे असं नाही, म्हणजे कंट्रोल करून करणारे ट्रॅफिक पोलीस वगैरे कोणी नव्हते. इथे नव्हते म्हणजे एकंदरीत छोटी आहे ना म्हणून लेडीज लोक भरपूर होते. मोर्चासाठी लेडीज लोक भरपूर होते, पण रोड छोटी पडली त्या लोकांना. ते पण गरजेचं आहे आणि हे पण गरजेचं आहे, असं आहे. एकंदरीत तेच ना की तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्रास होईल ही गोष्ट करू नका. करेक्ट. म्हणजे सगळं बॅलन्स करायला पाहिजे की ट्रॅफिक वगैरे सगळं एकदम व्यवस्थित अरेंजमेंट करून नंतर मोर्चाचं प्रिपरेशन करायला पाहिजे. सगळ्यांना मैदानात घेऊन जायला पाहिजे किंवा काय प्रिपरेशन ऑल ओव्हर सगळे करून व्यवस्था करून मोर्चाचा काहीतरी की आहे ते करायला पाहिजे. इथे मैदान पण होतं ना, तिथेही करू शकत होते. तेच त्यांनी तसं न करता इथे रस्त्यावर रस्ता पूर्ण ब्लॉक झालेलं. अर्धेपर्यंत पूर्ण लेडीज लोक होते आणि व्हेकल्स होते. चालायला जागा नव्हती, आम्हाला गाडी घ्यायला पण जागा जायला पण जागा नव्हती. अजिबात जागा नव्हती. बाईक्स वगैरे होते, पोलीस लोक उभे होते. पोलीस लोक आम्हाला बोलले मॅडम इकडनं जावा, मधून जावा, गाडी वगैरे येतील असे बोलले. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. एखाद्याला जर हॉस्पिटलमध्ये पोचायचं आहे किंवा एखाद्याचं लहान मूल घरी आहे, कामाला पोचायचं आहे, तर ट्रॅफिक जाम असल्यामुळे ते लोक कसे पोहोचणार वेळेवर? ट्रॅफिक जाम असल्यामुळे पोचू शकत नाही, मान्य आहे, गोष्ट बरोबर आहे. परंतु इथे बंदोबस्त पण होता, काळजी घेतली होती. पण काही लोकांचा गैरसमज होऊ शकतो की असं करू शकता किंवा तसं करू शकता, असं पण होऊ शकतो. पोलिसांनी भरपूर बंदोबस्त ठेवला होता, काळजी घेतली होती. मग का प्रॉब्लेम काय झाला? होतो. आता सगळ्यांचे विचार सारखे नसतात, वेगवेगळे विचार असतात. कोणाला काही वाटेल, कोणाला काही वाटेल सांगता येत नाही. त्यांच्या मनाचा विचार करतात आणि एक बोंबोबोंब करून टाकतात किंवा एक बोलतात ना की बाबा हे बोलले की ते होऊ शकतं किंवा ते बोलले की हे होऊ शकतं. त्याच्यामुळे तो थोडासा गैरसमज झाला, त्याच्यामुळे तो वाद निर्माण झाला असणार. म्हणजे पोलिसांकडनं, प्रशासनाकडनं बंदोबस्त व्यवस्थित होता असं तुम्ही म्हणताय. येस येस. पण जर बंदोबस्त व्यवस्थित होता दादा म्हणताय, तर मग हा जो त्रास झालेला आहे काल त्याचं काय? ट्रॅफिकमुळे. ट्रॅफिक ही आता हा रस्ता दोन्ही बाजूने छोटा मोठा आहे, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, पब्लिकची येणं जाणं कंटिन्यू असतंच. पोलीसवाल्यांनी त्यांचा प्रयत्न त्यांनी केला, पण काही गैरसमजामुळे तसं झालं असणं, मला तर असं वाटतं. म्हणजे पोलिसांनी त्यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. येस येस येस. महिलांचा मोर्चा हा काढणं खूपच उत्तम त्यांची म्हणजे एक प्रतिक्रिया होती की आरक्षणासाठी ते होतं. पण त्यांचं नियोजन चुकीचं थोडंसं ठरलं, कारण जे रूट्स होते ते व्यवस्थित येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या होत्या त्या प्रॉपर जात नव्हत्या. सामान्य माणसांचं जिथे येणं जाणं होतं ते खूप लांबणीवर झालं. म्हणजे काही काही जण 1-1 तास. तर मी स्वतः इथे आले होते, मी 2 स्टॉप चालून पुढच्या स्टॉपला गेले आणि मग तिथून मी माझ्या मिस्टरांना फोन केला की कसं यायचं कसं नाही. म्हणजे काय होतं हे माहिती नव्हतं. पण जेव्हा तुम्ही मोर्चा काढता तेव्हा कुठच्या तरी गोष्टीचं पद्धतशीर तुम्ही नियोजन करून ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या. लक्झरीच्या लक्झरी येत होत्या, मान्य आहे, तुम्ही करताय हे चांगल्यासाठीच, कुठच्या तरी स्त्रियांसाठीच तुम्ही लढताय. पण त्याचं नियोजन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. मैदान रिकामी होतं, त्या मैदानात तुम्ही मोर्चा काढला पाहिजे होता. थेट रस्त्यावर उतरून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे थोडं आम्हाला चुकीचं वाटलं की आम्ही सर्वसाधारण आपण नागरिक आहोत, तर त्याच्यासाठी त्यांनी नियोजन केलं पाहिजे होतं. मोर्चा काढणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण सर्वसाधारण जे माणसं आहेत त्यांना त्याचा त्रास होऊ नये हेच आमचं
एक म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे. ट्रॅफिकमुळे त्रास होऊ नये आणि मुंबईमध्ये ट्रॅफिकचा त्रास तर असतोच, तुम्हाला माहितीच आहे. ट्रॅफिक तर असतंच. तिथं मोर्चा जर काढणार होते तर त्यांना ही कल्पना होती ना की हा त्रास होऊ शकत होता म्हणून. बरोबर ना? हो हो, पण त्यांनी नियोजन पण केलं पाहिजे होतं. तुमच्या लक्झरी साईडला कुठेतरी पार्किंग केल्या पाहिजे होत्या. तुम्ही थेट रस्त्यावर उतरून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणं ही खूप म्हणजे चुकीची गोष्ट वाटली. पण त्यांचं जे आरक्षणासाठी जे करत होते स्त्रियांसाठी ती चांगलीच गोष्ट आहे. पण इतरांना तुम्ही त्रास देऊन ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणता हे थोडं चुकीचं आहे. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. मावशी जरा बाजूला या, गाड्या येत आहेत पाठवून. तर इथे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं होतं. हो ना? ते रोजच असतं, रोजचं असतं. रोजच. पण काल जो भाजपाने मोर्चा काढलेला तर त्या मोर्चामुळे हा रस्ता जो होता तो बंद झालेला होता. हो हो हा? हा. आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत होता. होतो, ते नेहमीच आहे. आता 50 वर्ष आम्हाला झाली इकडे वळली, हे नेहमीच आहे. त्या मेन रोडला पण गणपत कदम मार्ग आहे ना, तिकडे पण सकाळी 8 वाजले की सुरुवात ट्रॉफिकला. ट्रॅफिकला सुरुवात होते. आता ह्याला पण बघ, दूरदर्शनच्या इथे पण केवढं ट्रॉफिक आहे. रस्ता क्रॉस करायला आमच्यासारख्यांना होत नाही, म्हाताऱ्या माणसांना एवढा त्रास होतो. का तिथे सिग्नल पण नाही आणि काहीच म्हणजे असं हे पण नाहीये, चालायला फुटपाथ पण नाहीयेत. आणि मग काल नव्हती इथे गिरीश महाजन आपले मंत्री आहेत. हो, खूप खूप नेहमी चालूच असतं इकडे. गाड्या ज्या आल्या की ट्रॉफिक जाम झाली, अच्छा, मग त्या लोकांच्या गाड्या आल्या की ट्रॅफिक. सगळं जाम. हो, मग त्या लोकांनी मग पुढे 4 गाड्या, त्यांची मध्ये गाडी, परत पुढे 4 गाड्या पोलीसच्या. मग त्या मोर्चाचं नियोजन नव्हतं नीट असं नाही वाटत आहे? म्हणजे योग्य पद्धत नव्हती केलेली की लोकांना चालण्यासाठी. नाही, काय कोण कशाला बघताय, कोणाचं काय पडलेलं आहे? सामान्य माणसाचं काय पडलेलंच नाही कोणाला. पडलं नाहीये कोणाला. हो, हे नेते, खासदार, आमदार आपलं बघतात. सामान्य माणसाचं कोणी काही बघत नाही. तुम्ही सामान्य नागरिक म्हणून काय सांगाल? काय पाहिजे आता? आता सांगणार काय, सांगण्याचं हरकत नाही. आता काय, ना तुम्हीच त्यांना निवडून देता ना. आता काय करणार? निवडून देणं म्हणजे आता मत फुकट जाणं तर आपलं चला कोणाला तरी द्यायचं, पण आपल्याला काय फायदा नाही त्यांच्याबद्दल, काही नाही. काल मोर्चा माहिती महिलांसाठी होता काढलेला. आपण मी नव्हती आलेली, नाही आली मी. त्याचा त्रास झाला त्याचं काय? आता काय त्रास झालाच ना, सगळीकडे त्रास सगळ्यांनाच होतो. ट्रॅफिकचा. कोण बोलत नाही, सगळ्यांना त्रास होतो पण कोण बोलत नाही माणसं, सामान्य माणसं. नाही, इथे काल एक बाई उतरली ना आणि तिने रस्त्यावरती उतरून विचारलं की ह्या मोर्चामुळे ट्रॅफिक झालंय म्हणून. ती भांडी पण इथे. हो हो, माहितीये, खूप टीव्हीत दाखवलं, बातम्यामध्ये दाखवलं. बघितलं. हो हो, काय वाटलं तुम्हाला? बरोबर आहे, ठीक आहे ना. ते केलं तिने, ते बरोबरच केलं ना. मग एकाने बोलून उपयोग नाही, सगळ्यांनी हे करून, सगळ्या बायकांनी मिळून हे करायला पाहिजे. एक बोलून उपयोग नाही ना, त्याच्यामुळे आपलं गप्प बसलेलं बरं. महिला आक्रोश मोर्चा निघाले ना. महिला आक्रोश निघाला होता. महिलांच्या जागतिक महिला पुढे आहेत. पण त्या मोर्चामुळे इथे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि त्याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना झाला. असं म्हणजे प्रत्येकाने हाच विचार करायला हवा. हे असं ट्रॅफिक वगैरे व्हायला नको की लोकांची दिरंगाई होते आणि ह्या जे काही हे झालं, ट्रॅफिक झाला त्या आंदोलनामुळे, ते असं प्रत्येकाला सगळ्यांनी मिळून बोलायला हवं की हे काही गोष्टी चुकीच्या आहेत, आंदोलन व्हायला हवेत. इंग्रजांच्या काळात आंदोलन व्हायचे आहे आणि काही गोष्टी अशा पदार्पण खूप आल्या, पण महिला शक्ती आघाडी खूप महत्वाची आहे आणि काही ह्या गोष्टीच्या आहेत. मुंबईकरांना जो त्रास झाला तो व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं. नको व्हायला पाहिजे होता ना, की त्याचं नियोजन नव्हतं नीट मोर्चाचं असं म्हणाल, कारण एवढी जागा इथे पण आहे ना. पण ही जागा तेवढी फारशी पुरेशी नाहीये. त्या मोर्चासाठी पुरेशी नव्हती का? नाही, ते पुरेशी म्हणजे आझाद मैदान घेतलं असतं ते फार मोठं मैदान होतं, पण हे जरा खेळकूद मैदान फार छोटं मैदान आहे. मग त्यांना कल्पना तर असेलच ना या गोष्टींच्या. कल्पना असे वा नसो, आम्ही एक सर्वसामान्य माणूस आहोत की आम्हाला हे वाटतं, म्हणजे एखादा चुकीचं वक्तव्य आपण मांडू नाही शकत की म्हणजे तिकडे जागा पुरेशी आहे बघून की लोकांची दिरंगाई नको व्हायला आणि ट्रॅफिक व्हायला नको असं वाटतंय.
आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तर आपल्यासोबत तरुणाई आहे. तर एकंदरीत या तरुणाईला काय वाटतंय, की त्यांचं काय मत आहे, हे आपण त्यांच्याकडनंच आपण ऐकणार आहोत. मला सांग की नाव काय तुझं? मी सात्विक जोशी. इथे काल मोर्चा निघालेला बीजेपीचा आणि त्या मोर्चामुळे इथे रस्ते बंद झालेले. गिरीश महाजन आणि त्या महिलेचा एका वाद झाला, इथे ट्रॅफिक जाम झालं आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना झाला. तर तू एक सजग नागरिक म्हणून काय सांगशील? नाही म्हणजे साधारणपणे जर आपण मोर्चे, जन आक्रोश मोर्चे वगैरे जर बघितले तर ते आझाद मैदान ह्या ठिकाणीच बऱ्यापैकी केले जातात. मग ते कुठल्या पण पक्षाच्या असू द्या, सामाजिक कुठल्या पण संघटनेच्या असू द्या. आता कालचा जो जन आक्रोश मोर्चा होता भाजपने किंवा महायुतीच्या घटक पक्षांनी आयोजित केलेला, तो वरळीसारखा एकतर हा भाग जो आहे हा रहदारीचा भाग आहे आणि इकडे ह्या रस्त्यावर जर आपण कालची परिस्थिती बघितली तर हे सगळे रस्ते तुडुंब गाड्यांनी भरलेले होते. त्याच्यामुळे सामान्य इकडचे जे स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, त्यांना देखील काल मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. आणि त्याचबरोबर बाकीचे आता इथून वरळी नाक्याच्या इकडून जे नरिमन पॉईंटकडे जाणारे जे बाहेरचे लोक पण आहे त्यांना पण गैरसोय झाली. मग त्या महिलेने तिचा आक्रोश वगैरे व्यक्त केला. ते जे केलं ते अतिशय योग्य केलं असं वाटतं. आणि मला सांग की हा जो महिलेने काल आक्रोश व्यक्त केला म्हणतोयस, हा जो मोर्चा निघालेला काल तो महिलांसाठीच होता. ठीक आहे, महिला विधेयक संसदेमध्ये पास नाही झालं तर त्याच्या विरोधात विरोधकांसाठी हा भाजपाने काढलेला हा मोर्चा होता. आणि एका महिलेनेच इथे तिची आपली बाजू मांडली. या मोर्चामुळे जो त्रास झालेला आहे, गिरीश महाजन सोबत तिचा जो वाद झाला, तू काय सांगशील? यांना आरक्षण द्यायचं असतं तर 2023 मध्येच दिलं असतं. आता का ते विधेयक मंजूर वगैरे करून काय फायदा? आणि त्या महिलेने तिचं जे भावना होत्या व्यक्त केल्या, बरोबर केल्या. तुम्ही विरोधकांना रोड वगैरे देत नाही आरक्षणासाठी किंवा मोर्चा काढायसाठी काही संघटना वगैरे. सत्ताधारी असून स्वतःचे मोर्चे वगैरे काढत आहे, हे चुकीचं आहे कुठेतरी. आणि सामान्य जनतेला फार याचं अडचण वगैरे आहे. आणि सत्ताधाऱ्यांना परमिशन मिळते आणि विरोधकांना परमिशन मिळत नाही, हे सत्य का? काँग्रेसचे स्टुडंट युनियन CST जवळ मोर्चा काढतो, त्यांना नाही भेटत. ABP वाल्यांना भेटतो, बट जे बाकीचे पक्षवाले आहेत त्यांना म्हणजे सत्तेत त्यांना भेटतो. आणि जे विपक्षमध्ये आहे त्यांना नाही भेटत. हा सत्तेचा कुठेतरी वापर होतोय असं वाटतं. हो, सत्तेचा गैरवापर होत आहे बिलकुल. हा जो वाद झाला त्या वादाबद्दल काय सांगशील? त्या वादाचे आम्ही साक्षी होतो, म्हणजे वडापाव वगैरे खात होतो इथं. आणि ते महिलेने जे केलं ते बरोबर योग्य केलं. मी आपली बाजू मांडली. काय नाव तुमचं? प्रज्ञा. इथे वरळीमध्येच राहता? बरं, काल इथे मोर्चा होता माहितीये? इथे काल मोर्चा झालेला आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं, माहितीये तुम्हाला? काल तुम्हाला माहितीये इथे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं त्याचं? हो. मग सर्वसामान्य लोकांना असा त्रास होत असेल, इथे भाजपावाल्याने मोर्चा काढलेला हा, आणि त्या मोर्चामुळे इथे रस्ते बंद केले गेलेले. हा, आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना झाला. काय सांगाल? त्रास होतोय तर काय करणार आपण? काय बोलू शकते? मोर्चा होता त्याच्यामध्ये त्या गाड्यांचं बंद. मोर्चा कसला होता? काल ते इकडे मोर्चा होत्या, ते कोण आलेले मंत्री लोक, त्याच्यासाठी. आणि लोकांना लय त्रास होते या जायला पण. त्रास होतो. काल इथे एक मोर्चा निघालेला माहितीये? आणि त्या मोर्चामुळे ट्रॅफिक जाम झालेलं. ओके. एक महिला उतरली आणि तिने थेट गिरीश महाजनांना प्रश्न विचारला की या मोर्चाचा आम्हाला त्रास होत आहे. त्या महिलेचं मूल होतं घरी, तिला जायचं होतं कारण लहान मूल होतं. ठीक आहे, जर इथनं अँब्युलन्सला कोणी आजारी आहे जायचं असेल तर इथे काहीच ती जागा नव्हती. काय सांगशील एक नागरिक म्हणून देशाची? काय सांगशील?
हॅलो, मी डॉक्टर दीक्षा गौरखेडे. मी KEM हॉस्पिटल इथे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहे. तो माझा मेन मुद्दा हा आहे की मोर्चा निघायलाच नको होता. मोर्चा लोकांना माहीतच नाहीये की हे राजकारण चाललं आहे. मोर्चा की आरक्षण मिळणार, महिलांना आरक्षण मिळणार, तर हा मुद्दाच, हे सगळं राजकारण, हे प्रधानमंत्र्यांचं, सरकारचं हे सगळं राजकारण आहे. आधी एवढं रिझर्वेशन होतं, काय केलं त्यांनी? कुठे सेफ्टी आहे महिलांना? आणि जर मोर्चा निघालाच नसता तर ती जी महिला आहे, काल तिला प्रॉब्लेम झालेला, तर तो प्रॉब्लेम अरायजच नसता झाला. ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल तर हे फर्स्ट प्रायोरिटी आहे, ते तर आधी जायलाच पाहिजे. तर हे अजिबात मोर्चा काढणंच हे चुकीचं होतं, कारण की ह्या महिलांना, त्यांना अवेअरनेसच नाही, त्यांना माहीतच नाहीये की काय चाललं आहे देशात. त्यांना असं वाटतं की नाही, आमचं आरक्षण आम्हाला मिळालं नाही, पण मेन त्यांचं राजकारण काय, त्यांना तेच नाही माहिती आहे. आणि हे एक्झॅक्टली आहे. सो ॲज अ देशाचे नागरिक म्हणून मी हेच बोलेल की तुम्ही आधी मूड काय आहे ते जाणून घ्या. देशात काय राजकारण चाललं आहे, देशात काय चाललं आहे हे समजून घ्या. आणि मला सांग की हा जो मोर्चा निघालेला तो महिला आक्रोश मोर्चा होता, माहिती ना, की महिलाचं विधेयक ते पास नाही झालं, तर त्याच्या संदर्भात पण एका महिलेनेच दुसरी बाजू दाखवून दिली की आम्हाला याची गरज नाही, आम्हाला ज्या सोयी सुविधा दिल्या आहेत ना. एक्झॅक्टली, बरोबर. कारण हे मोर्चे करून काही अर्थ नाही आहे. ज्या बेसिक नीड्स आहेत, ज्या बेसिक सर्व्हिसेस आहे, हॉस्पिटल सर्व्हिसेस, तुम्ही ते अवेलेबल करून द्या आधी. ते इम्पॉर्टंट आहे. हे मोर्चा करून काही मिनिंग निघणार नाही. तुम्हाला संसदेत जागा पाहिजे, पण इथे आधी तुमच्या सरकारने काय केलंय? बेसिक नीड्सच तुमच्या सर्व्हिसेस, भारतासारख्या देशामध्ये हॉस्पिटलच्या ज्या बेसिक नीड सर्व्हिसेस आहेत त्याच पूर्ण नाही होत आहे. तर तुम्ही कुठे संसदेत जायचं बघताय? आधी तुम्ही सर्व्हिसेस, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्या, त्याच्यासाठी लढा, त्याच्यासाठी बोला सरकारला की या सर्व्हिसेस आम्हाला हव्यात बरोबर म्हणून. मंत्री गिरीश महाजनांना काय सांगशील? त्या महिलेनी त्यांना थेट सवाल केलेला, बीजेपीचे आहेत, त्यांना काय सांगशील? मी त्यांना हेच बोलेल की तुम्ही ॲज अ मंत्री म्हणून तुम्ही ज्या नागरिकांसाठी ज्या सुविधा आहे तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या, रॅदर दॅन त्या गोष्टींवर, मोर्चे आणि त्या गोष्टींवर. आधी ज्या बेसिक नीड्स आहेत, जे बेसिक सर्व्हिसेस आहेत ते पाहिजेत, त्याची खूप जास्त गरज आहे आणि ते पूर्णपणे अंमलबजावणी त्याची व्हायला पाहिजे सगळ्या सर्व्हिसेस. असं वाटतंय का की मोर्चे तर काढले जात आहेत, पण एक सर्वसामान्य नागरिकांच्या वेळेशी खेळलं जात आहे? हो, तेच होत आहे. सर्वसामान्य माणसांच्या त्यांच्या वेळेसोबत खेळलं जात आहे, त्यांना डायव्हर्ट केलं जातं, त्यांना मॅनिप्युलेट केलं जात आहे. तेच चाललंय सगळं देशामध्ये आणि त्यांना समजतच नाही की आमच्यासोबत काय चाललंय. ते जसं बोलतात ते सगळं तसं करतात, पण एक्झॅक्टली स्वतः एक विचार करून स्वतः विचार करायला पाहिजे की एक्झॅक्टली काय चाललंय देशात, काय होत आहे आपल्यासोबत. ज्या बेसिक नीड्स आहेत तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या ना. मंत्र्यांना माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही ज्या आधी बेसिक सर्व्हिसेस आहे तुम्ही त्याच्यावर काम करा, मोर्चे आणि त्यांना प्राधान्य देण्यापेक्षा. खरं तर ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतो सामान्य जनतेना. तर दुसरा कोणता तरी चॉईस ओपन केला पाहिजे त्यावेळेला, की ट्रॅफिकच्या वेळेत न करता किंवा इतर दिवशी मोर्चा काढणं ठीक आहे, पण पब्लिकला त्रास नाही व्हायला हवा. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. दादा, नाव काय तुमचं? माझं नाव विश्वजित भोसले, पण मला राजा भोसले म्हणून मी इथे ओळखतात सगळे बऱ्यापैकी. भोसले आहात तुम्ही? बोला ना. मला सांगा की काल इथे मोर्चा निघालेला, हा, आणि बीजेपीचा, आणि त्याच्यामुळे पूर्ण इथे ट्रॅफिक जाम झालेलं होतं, हो ना? आणि त्यानंतर एक महिलेने प्रशासनाला पण सकाळी आज ते पाहिलं ना, युट्यूबला पाहिलं. हा, तर मग तुम्हाला काय वाटतं? नव्हतं माझ्या मते, तेच होतं. हा, तर काय वाटतं पण तुम्हाला की तुम्ही मोर्चे काढताय, तुम्ही आंदोलन करा, पण त्याचा त्रास जो सर्वसामान्यांना नाही व्हायला पाहिजे होतं. पण ट्रॅफिक खूप झालं होतं या इथे, ट्रॅफिक ट्रॅफिक. पण त्याची आधी त्यांनी तरतूद करायला पाहिजे होती, ट्रॅफिकची डायव्हर्ट करून लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी होती लोकांनी. दक्षता नाही घेतली असं तुम्हाला वाटतंय का? प्रामाणिक म्हणजे बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम झालं असणार, त्यामुळे ते साहजिक लोकांना त्रास झालाच ना. आणि 5-6चा टायमिंग होता आणि ऑफिसेस सुटलेली होती आणि बऱ्यापैकी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या, म्हणजे जवळजवळ ते त्यांनी ती बघा
एखाद्या विषयावर मोर्चे काढणे किंवा हा सर्वांचा अधिकार आहे, त्याला आपण विरोध करू शकत नाही किंवा सर्वसामान्य म्हणून आमचा त्याला काही विरोध नाही. पण लोकांना त्रास नाही झाला पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे, एवढंच माझं प्रामाणिक मत आहे. ती दक्षता न घेतल्यामुळेच हे सगळं काल 3-3 तास झालंय ना. दक्षता जर घेतलं असतं की बाबा बसेस त्या बाजूला लावले असतं कुठेतरी सेफेस्ट साईडला किंवा काय, तर गोष्ट वेगळी आहे. आता हा नॅरो रोड आहे ना, इथे लावल्यामुळे प्रॉब्लेमच झाला ना बऱ्यापैकी. आणि जर मोर्चासाठी ही पण जागा होती ना, तुम्हाला मैदान पण होतं. मोर्चाला मैदान होतं, पण त्याने आता ते जे प्लॅनिंग करत होते किंवा ज्यांनी हे सगळं प्रोग्राम ठरवला त्यांनी त्या गोष्टी अधिक त्याचं हे प्लॅनिंग करायला हवं होतं असं माझ्या मते. प्लॅनिंग नीट न झाल्यामुळे हा तसंच म्हणता येईल ना. जर तसं प्लॅनिंग व्यवस्थित झालं असतं तर इथे जाम झालं नसतं ना. मागच्या बाजूला पण रोड आहे पोद्दारचा, तिथे बस लावून येऊ शकले असते इथे सुद्धा, कारण हा सर्वसाधारण रहदारीचा रोजचा रस्ता आहे तो. हे BSTच्या बसेस इथून जातात किंवा इतरही, आणि हा नॅरो रोड असल्यामुळे फुल जाम झालं. त्यापेक्षा त्याच गाड्या जर तुम्ही पोद्दारच्या इथे लावलं असता, कल्पतरूच्या इथे, त्या खाली रोड आहे तो, तर इथे ट्रॅफिक जाम झालंच नसतं आणि तिथून यायला रस्ता आहेच इथे ना, त्यामुळे ते सोयीस्कर झालं असतं आणि लोकांना त्रास झाला नसता. तुम्ही काल तो व्हिडिओ पाहिलात ना, जो कालचा जो झाला तो आज जो व्हिडिओ आलेला आहे त्या महिलेने जे केलेलं आहे, महिलेने, आयडिया नाही की तो इथलाच आहे का, पण तो व्हिडिओ पाहिलात तुम्ही? हा तो व्हिडिओ पाहिला, पण त्यातलं मला ऐकायला नाही. महिलेचं मूल होतं लहान घरी आणि तिला त्या लहान तिच्या मुलाला घरी जायचं होतं आणि त्याच्यामुळे ती महिला वैतागली आणि त्याचं रूपांतर काय झालं, रागामध्ये झालं मग शेवटी. असेल आता तिने सफर केलं त्याने, तर ते स्वाभाविकतेने तिच्या प्रतिक्रिया दिल्या. जर एखादी अँब्युलन्स जात असती तर मग त्याचं झालंच असतं, त्याबद्दल वादत नाही, कारण ते पुढे जायला लेन नव्हती ना. बरोबर आहे तुमचं की लेन नव्हती त्यासाठी इथे, तर ते तुम्ही तरतूद करायला हवी होती असं मला वाटतं त्यांनी ती प्लॅनिंग करताना. कारण थोडंसं प्लॅनिंग चुकीचं झालं असं मलाही वाटतं, कारण तुम्ही मागच्या बाजूला जर ते लावले असतात, ह्याच्या मागे एक रोड आहे पोद्दारच्या इथे आणि तो रोड खाली असतो, त्यामुळे तिथे जर तुमच्या बसेस लागल्या असत्या तर हा भाग ओपन झाला असता आणि तिथून मैदानात यायला पण रस्ता आहे, त्यामुळे इझिली लोक आले असते पॅन्डल पर्यंत, त्यामुळे हा भाग ओपन राहिला असता. वरळीमध्येच राहता ना? वरळीमध्येच. हो वरळीमध्येच राहतो. आता बिल्डिंग माझी. मग काल तुम्हाला माहिती आहे इथून मोर्चा काल, काय करा? आणि त्या मोर्चामुळे ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आणि सर्वसामान्य लोकांना त्रास झाला आणि एक महिला तिने थेट जाब विचारला. बरोबर आहे. हा तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? आता ऍक्च्युली जो मोर्चा चालला होता तो महिलांसाठीच चालला होता, बरोबर. तर माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला नको होतं. पहिला मोर्चाचा स्वरूप काय आहे बघायला पाहिजे होतं आणि त्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. ट्रॅफिक हे मुंबईत आहेत बोलल्यावर तुम्ही कुठेही जा. आता मी रोज दादर TT वरनं प्रवास करतो, तर दादर TT ते कबुतरखान्यापर्यंत नेहमी ट्रॅफिक असतं. तिथे अशी बरी कोणी ऍक्शन घेत नाही. तर माझं मत आहे महिलांसाठी जर ते होतं तर महिलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये. नाही, पण त्या महिलेला तिचं मूल लहान घरी होतं आणि तिचं असं मत होतं की हा 3-3 तास लोकांना ह्याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलं. ट्रॅफिकमध्ये अडकला हा चुकीचा प्रकार आहेच. ऍक्च्युली सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यात लोकांनी फुटपाथवर ऑक्युपाय केलेलं आहे. जर मोर्चा जर प्रॉपर फुटपाथवर न गेला असता तर ती वेळ आलीच नसती ट्रॅफिकची. मी पण इथे जवळजवळ 1 तास अडकलो होतो, पण आम्हाला आक्रोश करता आला नाही. आम्ही तिथून चालत आलो. ट्रॅफिक रस्त्यावर हे घडलंच नाही पाहिजे मुळात. जो काय मोर्चा असेल तुम्ही ठरवा, ज्या ठिकाणी जायचं तिथे एकत्र व्हा आणि तिथे करा ना आंदोलन काय करायचंय ते. असं रस्त्यावरनं सगळ्यांना त्रास देत आंदोलन करण्यात काही पॉइंटच नाहीये. आणि महिलांसाठी म्हणजे जे होता तो महिलांचा हा मोर्चा होता, माहितीये ना, महिला विधेयकान, आणि त्या एका महिलेनेच हे सगळं काही केलेलं आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत चित्र बघा की काय आहे. हो ते मी ते आता सुरुवातीलाच बोललो की त्यांनी पहिला स्वरूप जाणून घ्यायला पाहिजे होतं आणि त्यानंतर, आणि अशा एका मोठ्या मंत्र्यांना त्या बोललेत की गेट आउट फ्रॉम हिअर. जे मंत्री आपल्यासाठीच झटतायत, जे मंत्री महिलांसाठीच झटायला लागलेत, त्यांना त्या बोलल्या. मान्य आहे मला की चुकीचं आहे की ते रस्त्यावरनं चाललेले आहेत, ट्रॅफिक जाम झाले, मान्य आहे ना, ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. पण त्याच्यावर काय पर्याय काय मुंबईत? काहीच पर्याय नाही ना. त्याच्यावर पर्याय काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. आणि मला तर असं वाटतं की अजून किती वर्ष मुंबईकरांना फेस करायला लागणार आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, आय डोंट नो. आता गव्हर्नमेंटने एवढं सगळ्या सोयी केलेल्या आहेत ट्रॅफिक कुठे जाम होणे म्हणून, तर ह्या मंत्र्यांनी ज्यावेळेला मोर्चे काढायचे बोललेत ना त्यावेळेला तोही विचार केला पाहिजे होता की आपल्यामुळे
किंवा कुठल्याही मोर्चेमुळे नॉर्मल लोकांना त्रास व्हायला नको. हा पहिलंच हे सगळं नियोजन त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे होतं, बरोबर ना? बरोबर आहे. नियोजन पहिला व्यवस्थित करावं. थोडक्यात शब्द वापरला तर नियोजन पाहिजे होतं. ते झालं नाही यांच्याकडनं. ऍब्सोल्युटली राईट. ते झालेलं नाहीये. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. वरळीमध्येच राहताना काल इथे मोर्चा निघालेला आणि त्या मोर्चामुळे ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आणि एक महिला होती, त्या महिलेनी आपली बाजू मांडली, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय म्हणून. काय सांगाल तुम्ही? मुळात काल जे आता महिलेने जी स्वतःची बाजू मांडली, ट्रॅफिकमुळे होणारा जो त्रास आहे, हा अतिशय समर्थनीय अशी बाजू तिने मांडलेली आहे. खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जे अधिकार दिलेत, त्या अधिकारांचा खरा वापर त्या महिलेने त्या दिवशी करून दाखवला काल. आणि मंत्री असणाऱ्या गिरीश महाजनांना त्यांनी तो प्रश्न विचारले आणि त्यांना सडेतोड त्या ठिकाणी उत्तरही दिलं. कारण त्याच्या भेटण्यासाठी, तिला घेण्यासाठी जायचं होतं आणि एक आई ज्या वेळेला जागी होती त्यावेळेला ती खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने प्रशासनाला धारावरती धरू शकते, हे काल दिसलं. आणि जर खऱ्या अर्थानं नारी शक्तीचा त्या ठिकाणी सन्मान करण्यासाठीचं जर हे आंदोलन होतं, तर मला कुठेतरी वाटतंय की त्या स्त्रीचा जो काही समस्या आहे ती समजून घेऊन पहिल्यांदा त्या स्त्रीला त्या समस्येतून मोकळं करण्याचं काम काल भाजपच्या नेत्यांनी केलं पाहिजे होतं, परंतु तसं काही झालं नाही. आणि मुळात या मोर्चाबद्दल बोलायचं झालं तर हा जो मोर्चा होता हा नारी शक्ती सन्मानाचा मोर्चा होता की संसदेमध्ये भारतीय जनता पक्ष पराभूत होऊ शकतो हे देशापासून लपवण्यासाठीचं एक षडयंत्र होतं. हा देखील प्रश्न संपूर्ण त्या ठिकाणी असणाऱ्या देशासमोर आज उभा आहे. आणि अशा पद्धतीने वर्षासारख्या विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं भाजपचं काहीच अस्तित्व नाहीये. राजकारण होतं असं वाटतं तुम्हाला? नाही, इथं राजकारण असं आहे की इथे मुळात शिवसेना बहुल पद्धतीचे इथे मतदार आहेत आणि आंबेडकरी चळवळीला मानणारा मोठा आणि कुठेतरी डिलिमिटेशनचा जो काही घटना दुरुस्तीचा मुद्दा होता हे त्या ठिकाणी नामंजूर होत त्याला महिला विधेयकाचं नाव दिलं, नारी शक्ती विधेयकाचं. आणि काँग्रेस विरोधी संपूर्ण देशभर भूमिका त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेस कसं स्त्री नारी शक्तीच्या विरोधात आहे हे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि जर भारतीय जनता पक्षाला खरंच त्या ठिकाणी नारी सन्मान करायचा आहे तर एक सजेशन आम्ही त्या ठिकाणी इथे आलेले जे काही मंत्री होते भारतीय जनता पक्षाचे, गिरीश महाजन असतील किंवा त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, या सर्वांना एकच आव्हान आहे आमचं की जे भोंदू अशोक खरात बाबा आहेत या अशोक खरातवरती कारवाई करण्यासाठी एकही मोर्चा भारतीय जनता पक्षाला काढावंसं वाटलं नाही का? ज्या चित्रा वाघ याच रस्त्याने काल त्या ठिकाणी घोषणाबाजी करत जात होत्या, त्या चित्रा वाघ यांनी सुद्धा एकही मोर्चा अशोक खरातच्या विरोधात कारवाईसाठी का नाही काढला? आणि भारतीय जनता पक्षाचे जे आका आहेत अमित शहा देशाचे गृहमंत्री, यांचे जे फोटोज अशोक खरातच्या सोबतचे व्हायरल होत आहेत याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची हिंमत किंवा प्रश्न विचारण्याची हिंमत या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे का, हा आमचा सवाल आहे. बरं, तुम्ही काय सांगाल काका की हा जो मोर्चा होता तर हा जन आक्रोश महिला संमेलन जो मोर्चा आहे, ठीक आहे, महिलांसाठी या लोकांनी काढलेलं होतं म्हणतायत की ठीक आहे, जे विधेयक पास नाही झालं संसदेमध्ये, पण एका महिलेनेच या मोर्चामध्ये जी एक दुसरी बाजू होती ती मांडली. नाही, पण महिला विधेयक आहे तर 2023 पास झालेलं आहे. मग त्याच्या आडून जर हे दुसरं काय ते करण्याचा संबंध असेल तर ते चुकीचं आहे. तुमचे हे असे मोर्चे महिला विधेयक हे 23 पास झालेलं आहे. पास झाले, पण आता त्या लोकांनी इम्प्लिमेंट करणं यांचं काम आहे ना, आणि त्या महिलांच्या आडून यांचं दुसरं काय काय गोष्टी करणं हे चुकीचं आहे. आणि त्या करण्यासाठी कोणी त्यांना अडवलेलं नाही, 2/3 बहुमत पाहिजे होतं ते त्यांना मिळालेलं नाही. मग त्याचा पर्याय असा विपर्याय असं नाही की लोकांना वेटीत धरून काय पण काय गोष्टी करण्यात, बरं हे चुकीचंच आहे ना. सर्वसामान्य नागरिकांना ह्याचा त्रास होतोय, लोकांना त्रासच होतोय ना. तुम्ही मोर्चे काढा पण त्याचं नियोजन करा ना. नियोजन पण पाहिजे आणि एवढं मोठं समोर मैदान आहे, मैदानात बसून तुम्ही बोलू शकला असं सगळं काय गोष्टी झाल्या, ते महिलेला सुद्धा त्या बिचारीला त्रास झाला नसता, एवढं बोलायची करायची काही गरज पण वाटली नसती. त्याला त्याची तब्येत ठीक नाहीये, हॉस्पिटल अँब्युलन्सला जायचं आहे, मोर्चामुळे सगळं इथे हे पॅक झालेलं होतं, तर मग ती अँब्युलन्सला तुम्ही जायला काही लेन ठेवलेलीत का? काहीच नाही, इकडे काहीच तसं पर्याय सोयी केल्या नव्हत्या.
मोर्चे कशासाठी काढताय? आता बरोबर राजकीय स्टंट आहे त्या सगळ्या गोष्टीचं. आता काय राजकीय stunt आहे ना? सर्वसामान्य माणूस काही या गोष्टीला बोलू शकत नाही हो. माणूस आज सर्वसामान्यांना तर माणसांनी बोलायला पाहिजे, पण ते कसं आहे, सत्तेच्या पुढे कोण कशाला काय उगाच आपल्या डोक्याला का त्रास करून घ्या. त्याचा गैरवापर होते वाटतंय. थोडा साहजिकच आहे ना. आता रस्ता बंद केला म्हणजे सत्तेचा गैरवापरच झाला की. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. झालंय ना? काय सांगशील दादा? गिरीश महाजनांना काय सांगशील? गिरीश महाजनांना माझं आव्हान आहे की वेळोवेळी गिरीश महाजन महिलांच्या बाबत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकलेत. म्हणजे आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी ते विसरले आणि एका महिला वनरक्षकाने त्या ठिकाणी त्यांना विचारून प्रश्न विचारला होता. आज देखील एका महिलेने काल या ठिकाणी गिरीश महाजनांना थांबवलं. आणि हे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे, या सरकारने खऱ्या अर्थानं पहिल्यांदा महाराष्ट्रातलं जे महिलांचं होणारं शोषण आहे मोठ्या प्रमाणावरती, त्याच्यावरती एक काहीतरी शक्तिशाली कायदा आणला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी सुरुवातीला पहिल्यांदा पाऊल उचलले पाहिजे. आणि याच्यामध्ये जे संबंधित भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत किंवा इतर भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचे जे नेते आहेत, जे अशोक खरात किंवा या सगळ्या लोकांसोबत संबंधित आहेत, या सगळ्यांना पहिल्यांदा पदावरून काढून टाकलं पाहिजे. एक शेवटचं सांगतो की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समाज स्त्री वर्गासाठी त्या ठिकाणी हिंदू कोड बिल लिहिलं आणि हे हिंदू कोड बिल पारित झालं नाही किंवा संसदेमध्ये चर्चेला घेतलं नाही म्हणून स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आज जर खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पक्षाला महिलांच्या विषयी पोटतिडकी असेल तर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा केंद्रातला कुठलाही मंत्री सोडाच, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा यांच्या सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्यामध्ये या बिल नामंजूर झालं म्हणून राजीनामा देण्याची धमक आहे का? जांभोरी मैदान मधल्या इथल्या वरळी मधल्या लोकांकडनं, जे इथले रहिवासी आहेत, स्थानिक रहिवासी म्हणा किंवा एक सामान्य नागरिक, त्यांच्याकडनं आपण एकंदरीत या मोर्चाबद्दल त्यांना काय वाटत होतं की जे ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जो वेळ वाया गेला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे मोर्चे काढण्यापेक्षा तुम्ही ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या आधी तुम्ही पुरवा. मी प्रियांका भोसले, कॅमेरामॅन मल्हारसह, साऊथ मुंबई न्यूज. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.